पुण्यातील खेड तालुक्यातल्या खरपुडी गावात विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांच्या आंतरजातीय विवाह प्रकरणामुळे गदारोळ माजला। या दोघांचा झालेला विवाह प्राजक्ताच्या घरच्यांना मान्य नव्हता। त्यावरून मोठं रणकंदन झालं आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं। या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आता समोर येताना दिसतोय। या संदर्भातला हा खास रिपोर्ट आपण एकदा पाहूया। खरपुडी गावातील प्राजक्ता आणि विश्वनाथ गोसावी यांनी आंतरजातीय विवाह केला, पण प्राजक्ताच्या कुटुंबियांचा याला तीव्र विरोध होता। त्यामुळेच तिच्या आई, भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी प्राजक्ताला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार घडला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। माझ्या पत्नीसह माझा प्रेम विवाहाच्या माध्यमातून त्यांना केवळ घरच्यांना पटत नसल्यामुळे आज ते आमच्या जीवितावर उठलेले आहेत व आम्हाला शिवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत। माझ्या पत्नीला कालपासून ते किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत। तिचा काही कुठे आता पत्ता भेटत नाही। घटनाक्रम पाहता मला माझ्या पत्नीचा काही घातपात केल्याचा संशय येत आहे। एकच विनंती करतो की आपण मला न्याय द्यावा व माझ्या पत्नीला लवकरात लवकर शोधून सुखरूपपणे माझ्या हवाली करण्यात यावं। या घटनेचं गांभीर्य समजून घेत खेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला। संध्याकाळपर्यंत पोलीस प्राजक्ताच्या वडील, आई आणि भाऊ प्राजक्ताला घेऊन थेट खेड पोलीस ठाण्यात आले। 24 तासाच्या आत सदरच्या मुलीचा शोध लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्या मुलीचा भाऊ, तिची आई, त्यांच्यासोबत असणारा एक मुलगा असे 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्याचबरोबर आता त्यांच्याकडून आपण इतर जे मुलं होते किंवा इतर आरोपी होते आपण त्यांची नावं घेऊन त्या आरोपींना शोधण्याचं कामकाज करणार आहोत। प्राजक्ताने पोलिसांसमोर स्पष्ट भूमिका घेत माझ्या आई-वडिलांना आणि पतीला काहीही त्रास होऊ नये असा जबाब दिला। मात्र काशीद कुटुंबियांनी विश्वनाथ गोसावीबद्दल गंभीर आरोप केले। विश्वनाथ याचा आधीच लग्न झालं असून त्यांनी हे लपवल्याचा आरोप करण्यात आलाय। विश्वनाथ गोसावीचं चारित्र्य, त्याचं पूर्वीचं लग्न आणि प्राजक्ताशी झालेलं नातं यावर प्राजक्ताच्या माहेरच्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मुलगी आणि तिचे कुटुंबीय हे पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झालेले होते। त्यामुळे कालची जर आपण परिस्थिती बघितली तर ते स्वतःहून हजर झालेले आहे। आता काल त्यांच्यामध्ये कौटुंबिक त्यांचा हा विषय असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपसात समझोता होतोय की ही न्यायालयीन प्रक्रिया, न्यायालयीन लढाई पुढे त्यांना लढावी लागते। हे पुढील काळात आपल्याला बघता येईल। पण प्राजक्ताच्या माहेरच्यांनी विश्वनाथ गोसावीबद्दल इतके प्रश्न उपस्थित केल्यानंतर या सगळ्या प्रकरणात आता नवनवे ट्विस्ट येताना दिसतायत। या प्रकरणी पुढे नेमकं काय होणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, खेड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।